नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव म्हणत असतो की ताई, तुझ्या बाळाचं नाव ना मी ठेवणार, ठीक आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की हो चालेल, मुलगा आणि मुलगी अशी दोन्ही नावं तुला ठरवावी लागतील, ठीक आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो चालेल, ठीक आहे. नंतर त्यावर सगळेजण हसायला लागतात आणि त्यावर आता लगेच आकाश म्हणतो की ताई, पण तिळं झालं तर मग तुम्ही काय करणार, असं म्हटल्यावर आता सगळेजण त्यांच्यावर हसायला लागतात. आणि अंजली म्हणते की अरे आकाश, हे काय बोलतोयस तू. आता आकाशने अचानक असं बोलल्यामुळे त्याच्याकडे अंजली अगदी आश्चर्याने बघतच राहिलेली असते आणि सगळेजण हसायला लागतात. आणि घरात अगदी बाळाच्या येण्याने किलबिलाटाने अगदी आनंदी आनंद झालेला असतो. अंजलीलाही त्याच्या बोलण्याने अगदी शॉकच बसलेला असतो आणि मामाचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. मामाला या सगळ्यामुळे खरं तर टेन्शन आलेलं असतं की अंजलीच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे. आणि मामाकडे आता अर्णवचं लक्ष जातं, त्यामुळे त्याला डायव्हर्ट करण्यासाठी अर्णव म्हणतो की मामा, अरे तुझं लक्ष कुठे आहे, कोणत्या विचारात हरवलं आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की अरे नाही नाही, कुठेच नाही, अरे मी विचारच करत होतो की यापुढे कसं होणार आहे माझं. तेव्हा मग त्यावर अर्णव म्हणतो की म्हणजे. तेव्हा मग मामा म्हणायला लागतो की अरे काय ना, तुम्ही दोघंजणही झालात आणि मला मामा बनवलात. आता या अंजलीचं बाळ येणार आणि मग त्या मामाचा मी आता आजोबा होणार, असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात. आणि मग मामा म्हणायला लागतो की कठीणच परिस्थिती आहे रे माझी, मला तर खरंच टेन्शन आलं आहे. तेव्हा लगेच आजी म्हणते की अरे अविनाश, तुला टेन्शन वगैरे असले काही प्रकार माहीतच नाहीत, मला माहिती आहे ना, तू कुठल्याही प्रकारची काळजी करणारच नाहीस. तेव्हा मग तो म्हणतो की नाही गं आई, अगदी तसंच काही नाही आहे, मलाही टेन्शन येऊच शकतं गं, म्हणजे मलाही विचार पडूच शकतात, असं तो बोलायला जाणार असतो. तेवढ्यातच समोरून त्याला अर्णव खुणावतो की नाही मामा, हे आता वेळ नाही आहे, त्यामुळे आता या बाबतीत तू काहीही बोलू नकोस. म्हणून आता मामा तिथेच गप्प बसलेला असतो आणि मामा पुढे त्याच्या स्टाईलमध्ये अगदी बोलायला सुरुवात करतो की कोणालाही काही संशय येऊ नये. तो म्हणतो की म्हणजे टेन्शन म्हणजे ना, म्हणजे तुला काय सांगू मामा आजोबा. तेव्हा लगेच आता आजी म्हणते की हे बघ अविनाश, आता तू चालू होऊ नकोस, शांत बस. बरं ते सगळं जाऊ दे. अगं अंजली, ही बातमी कळल्यापासून ना इतका आनंद झाला आहे म्हणून समजू. अगं मी मगाचपासून मीठ आणि मोहरी इथे आणूनच ठेवली आहे बघ. थांब, तुम्हा दोघांचीही ना चांगली दृष्ट काढते, म्हणजे कुठलीही वाईट नजर, कुठलीही वाईट शक्ती तुमच्या बाजूला प्रवेशच करणार नाही बघ. मग आता ती वाटेतली मीठ मोहरी घेते आणि मग दोघांचीही दृष्ट काढत असते. आणि ती दृष्ट काढत असताना खरं तर अर्णवला अजिबातच आवडत नसतं आणि ही सगळी दृष्ट राकेशची पण काढली जाते. त्यानेही त्याला रागच येत असतो. तो जरा रागानेच त्याच्याकडे बघतो. तेव्हा आजी ही दृष्ट काढून पूर्ण करते आणि नंतर मग वल्लरीला म्हणते की जरा वाहत्या पाण्यात टाकशील. तेव्हा वल्लरी प्लेटमधून ते घेऊन जाते आणि नंतर आजी म्हणते की तेच मी सांगते, असंच आनंदी राहा, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आणि त्यावेळेला आता आजी त्या दोघांशीही गप्पा मारत असताना अर्णवचं लक्ष हे मामाकडे जातं, कारण त्या दोघांच्याही मनामध्येच तो पॉईंट सारखा सारखा घुटमळत असतो की किती काही झालं तरीही लवकरात लवकर राजेशला विचारायचंच आहे. म्हणून आता त्यांचं दोघांचंही अगदी टाळकं शांत नसतं. पुन्हा मामा आणि अर्णव एकदा भेटतात. तेव्हा मग मामा म्हणतो की खरंच या प्रकरणाचं काय करावं ना, मला खरंच कळत नाही आहे. नाही म्हणजे मला एका क्षणाला असं वाटतं की ना, आपण अंजलीला जाऊन सगळं विचारावं, म्हणजे हे मुद्दे तिच्या कानावर घालावेत. मग त्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करूनच मला जरा टेन्शन येते. म्हणजे आपण जे काही बोलतोय त्याच्यावरती विश्वास ठेवेल का किंवा नाही ठेवणार, हा प्रश्न पण समोर येतोच आहे. तर त्यावर अर्णव म्हणतो की पण मामा, आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे, आपल्याला हे सगळं बोलावंच लागेल. त्यावर आता लगेच मामा म्हणायला लागतो की बघितलंस ना, अंजली किती खुश आहे, आणि जर तिला विचारलं तर या गोष्टीचा तिने काही चुकीचा अर्थ काढला तर मला याच गोष्टीची भीती वाटते की नक्की काही प्रॉब्लेम तर व्हायला नको ना. म्हणजे ती आता कुठल्या अवस्थेत आहे आपण बघतोय, मग आणखी काही प्रॉब्लेम नको व्हायला. तेव्हा त्यावर अर्णव म्हणतो की नाही, तू नको काळजी करूस, मी बोलेन तिच्याशी आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या डिस्कस केल्याच गेल्या पाहिजेत, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. हे असंच आपण ठेवू शकत नाही आहे मामा, त्यामुळे कितीही काही कोणाला वाटू देत, आपल्याला ही गोष्ट क्लिअर केलीच पाहिजे, असं आता अर्णव हा मामाला म्हणत असतो. परंतु कसं काय या बाबतीत त्यांचा जरा विचार सुरू असतो. तेवढ्यातच समोरून राकेश येत असतो. आता राकेश आल्याबरोबर दोघंजणी अगदी गप्प बसतात आणि त्यावर तो विचारतो की काय झालं आहे मामा. अर्णव, मी येत असताना तुम्ही दोघं बोलत होतात, परंतु मी इथे आलो आणि दोघंही अचानक गप्प झालात, नेमकं काय झालं आहे. नाही, अंजली तर ठीक आहे ना, म्हणजे मी तिच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं टॉनिक आणायला गेलेलो,
ती ठीक आहे ना, की बाकी काय आहे, असं आता ते विचारत असताना मग मामा म्हणतो की अर्णव आता विचारून टाक, वेळ आहे, उगीचच वेळ काढायला नको. काय ना, ही गोष्ट अशीच म्हणत राहण्यापेक्षा आपण लवकरात लवकर विचारलेली बरी, त्यामुळे तू विचारून घे. तेव्हा त्यावर आता लगेच राकेश म्हणतो की काय झालंय, काय विचारायचं आहे, प्लीज तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला ना. त्यावर मग आता अर्णव म्हणायला लागतो की येस जीजू, मला तुम्हाला एका गोष्टीवरती विचारायचंच होतं. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की बोल ना अर्णव, कोणती गोष्ट. तेव्हा तो म्हणतो की मला सांगा, तुम्ही जेव्हा त्या नागपूरला गेला होतात तेव्हा तिथे जे 2 आजी आजोबा त्यांचे बर्थडे विश तुम्ही मला व्हिडिओ मेसेजमधून पाठवलात, ते खरंच तिथे नागपुरात ओल्ड एजमध्ये राहतात की त्यांची चहाची टपरी आहे. मला असं कळलं आहे, म्हणजेच मला असं समजलं आहे की त्या ओल्ड एजमध्ये राहत नसून त्यांची तिथे चहाची एक टपरी आहे. मग हे सगळं काय आहे, तुम्ही हा व्हिडिओ मला कसा पाठवला. त्यावर आता लगेच तो म्हणायला लागतो की अरे अर्णव. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, खरीच गोष्ट आहे. मला असं कळलं की तुम्ही तिकडे सांगितलात की माझा लहान भाऊ आहे, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवून घेतलात, बरोबर की नाही. मग हे नक्की सगळं काय आहे. त्यावर आता मामा आणि अर्णव त्याच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट बघत असतात की नेमकं आता हा काय बोलणार आहे आणि कशी फिरवाफिरवी करणार आहे. त्यावर आता तो म्हणतो की हो, मला वाटलंच होतं तुम्ही हे मला कधी ना कधीतरी विचाराल, आणि मला हे कळलं की मामाने तिथे जाऊन माझी चौकशी केली, बरोबर ना. त्यांना माझी शंका वाटत होती म्हणून तिथे जाऊन विचारलं. तेव्हा आता त्यावर मामा गप्पच होतो, कारण हे सगळं याला कसं समजलं. त्यावर आता तो म्हणायला लागतो की त्या आजोबांचा फोन आला होता मला की माझी चौकशी होत होती त्यासाठी. परंतु मी तुम्हा दोघांना खरंच सांगतो की ते आजी आजोबांना बिचारे खरंच खूप स्वाभिमानी आहेत. म्हणजे आम्ही कुठेतरी असं वृद्धाश्रमात राहतो हे ते कोणालाही सांगत नाहीत, कारण त्यांना कोणाकडूनही अशी उगीचच मदत नको असते आणि ते स्वार्थीही नाही आहेत. त्यामुळे ते स्वतः मेहनत घेतात चहाच्या टपरीवर आणि मग स्वतःचा ते उदरनिर्वाह करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं आहे की त्यांच्याबद्दल कोणालाही काही सांगू नये, आणि म्हणूनच मी तुम्हाला त्यातलं काहीही सांगितलं नव्हतं. परंतु मामाने तिथे जाऊन माझी चौकशी केली. एक काम करतो हां, असं म्हणून आता राकेश स्वतःचा फोन काढतो आणि मामाला म्हणतो की मामा बघा जरा, मी तुम्हाला मेसेज केला आहे, त्या आजोबांचा नंबर आहे, आणि वाटलंच ना तुम्हाला एकदा पुन्हा असं वाटत असेल की तिथे तुम्हाला माझी चौकशी करायची आहे, तर तुम्ही तिथे नागपुरात न जाता सरळ त्या आजोबांशीच बोलून काही ते तुम्ही निष्कर्ष लावू शकता. तुम्हाला म्हणूनच नंबर पाठवलेला आहे, असं म्हणून आता तो तिथून निघत असतो. राकेश अर्णव म्हणतो जीजू एक मिनिट, परंतु राकेश म्हणतो की नाही नाही ठीक आहे, मी नंबर पाठवला आहे, तो एकदा वाटल्यास बघून घ्या. असं म्हणून आता राकेश मुद्दामच तिथून अगदी वाईट वाटल्यासारखं निघून जातो. आणि नंतर आता राकेश पुढे आल्यावर विचार करतो की मामा, तुम्हाला काय वाटलं की मला हे सगळं समजणार नाही. मला अगदी व्यवस्थितपणे समजलं आहे तुम्ही दोघांचं काय करताय, माझ्या बाबतीत तुम्ही दोघं काय करताय हे सगळं कळलं आहे. त्यामुळेच तर त्या म्हाताऱ्याचा नंबर तुम्हाला मी दिला आहे. आता काय तुम्ही त्या म्हाताऱ्याला फोन केलात तर तो तुम्हाला तेच सांगणार आहे जे मी त्याला सांगितलेलं आहे, कारण तुमच्या या सगळ्या कारस्थानांच्या अगोदर म्हाताऱ्याला माझे पैसे पोचलेले आहेत आणि तो मी सांगेल तेच सांगणार. असं म्हणून आता तो खूपच खुश होत असतो. त्याच वेळेला आता इथे लगेच मामा म्हणायला लागतो की ते सगळं सोड, मला सांग, अरे अर्णव, तू त्याला त्या NGOबद्दल का नाही विचारलंस. म्हणजे NGOला तुम्ही पैसे पाठवताय, ते पैसे तिथे जातच नाही आहेच, याबद्दल का नाही बोललास. त्यावर आता अर्णव म्हणतो की जाऊ दे मामा, कसं आहे ना की आता पुन्हा एक गोष्ट त्याला विचारली असती तर पुन्हा त्याने काहीतरी फिरवाफिरवी केली असतं. आपण बघितलं ना की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्याकडे, आणि म्हणूनच आपण जास्त काही बोलू शकत नाही, आणि आपल्याकडे तसा कोणताही ठोस पुरावा नाही आहे, आणि म्हणूनच आपण NGOबद्दल त्याला काहीही बोलू शकत नाही, कारण आपण त्याने काही बोलला तर तो पुन्हा असं काहीतरी फिरवणार. त्यामुळे आपल्याकडे जोपर्यंत ठोस पुरावा येणार नाही तोपर्यंत आपण यावर काहीच बोलायचं नाही. मामा म्हणतो परंतु अर्णव, अरे ऐकून तरी घे, काय बोलतोय मी, आपल्याला बोलायला हवं. पण अर्णव त्यावर काहीच बोलत नाही आणि तो तिथून गपचूप निघून जातो. आता मामा विचार करतो की नाही, मला काहीतरी वेगळंच दिसतंय. आता डायरेक्ट पुन्हा थेट नागपुरात गेलं पाहिजे, आणि त्या म्हाताऱ्या आजी आजोबांचा नक्की कशाशी संबंध आहे या सगळ्या गोष्टींची अगदी खोलात चौकशी केली पाहिजे. पुन्हा तिकडे जाऊन मला चौकशी करायलाच हवी, असं म्हणून आता या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे असा मामा विचार करतो. तर इथे सगळ्यांसाठी जेवल्यानंतर सुप्रियाने बडीशेप आणलेली असते आणि मग सगळे अगदी आनंदाने ते खात असतात. तेव्हा मग नमू म्हणत असते, चला आता आपल्याला लवकरच या सगळ्याची तयारी करायला लागेल. तेवढ्यात राकेश येतो आणि म्हणतो की अरे वा ईश्वरीजी, सगळे अगदी आनंदात बसलेले आहेत, पाहून बरंच वाटलं. आणि हो, म्हणजे हे घ्या तुमच्यासाठी हे गुलाब.
आता ते गुलाब जेव्हा तो तिला देतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे अगदी आश्चर्याने बघतच राहतात. म्हणजे अचानक त्याने गुलाब आणलंय. तेव्हा मग सुप्रिया बाकीचे सगळे बघत असतात. ईश्वरी म्हणते की हे काय राकेशजी? तेव्हा तीही अगदी जरा थक्कच झालेली असते. तेव्हा मग तो म्हणतो की अहो तुम्ही ऑनलाईन क्लाउड किचन सुरू करण्याचं ठरवलं आहे ना, त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला या शुभेच्छा आहेत. तेव्हा मग ती खुश होते आणि म्हणते की अहो कसलं काय राकेशजी, अजून ना माझं क्लाउड किचन हे क्लाउडमध्येच आहे. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. त्यावर राकेश म्हणतो की असं बोलू नका ईश्वरीजी, लवकरच तुमच्या कामाला सुरुवात होणार आहे. आणि हो, माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. तुम्ही कोणतंही काम हातात घेतलं ना तर ते अगदी व्यवस्थितच पूर्ण करणार. त्यामुळे तुमच्यावर विश्वास आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित कराल. आणि हो, मला आत्याने फोन केला होता मदतीसाठी, म्हणूनच मी आलो आहे. खरं तर थोडा वेळ झाला आहे. हां, आपल्याला ना आता काय केलं पाहिजे, सुरुवातीला तर फूड लायसन्स काढलं पाहिजे आणि ते गुमास्ताचं लायसन्स. हां, थोडं किचकट काम आहे, परंतु काळजी नसावी. मी ते सगळं काही व्यवस्थित करून घेतो. म्हणजे हे सगळं सरकारी काम आहे ना, तर नीट करून घेतलं पाहिजे हे मला माहीत आहे. त्यावर मग ते म्हणते की परंतु भाड्याच्या जागेचं काय करायचं? तेव्हा मग त्यावर तो म्हणतो की हे बघा, त्याचीही काळजी नसावी ईश्वरीजी. मी 1-2 ठिकाणी जरा बोलून ठेवलं आहे. त्यामुळे आपण बघूया उद्या जाऊन ते सगळं. आणि शिवाय 1-2 किराणावाले आहेत ना, त्यांच्याशी पण मी बोलून आलो आहे. मग आपल्याकडून आपल्याला त्यांच्याकडून अगदी बल्कमध्ये ऑर्डर पण घेता येईल, जर काही हवं असेल तर. तेव्हा मग ईश्वरी आणि बाकीचे सगळे खुश होतात आणि म्हणतात की वाव, हे तर एकदम बढिया काम होऊन गेलं आहे. मग त्यावर सुप्रिया म्हणते की अहो तुम्ही राकेशजी इतकं सगळं करताय ईश्वरीसाठी, खरंच किती करताय? तेव्हा तो म्हणतो की अहो याच्यात काकू माझा पण तर स्वार्थ आहेच ना, म्हणजे मला पण तर काहीतरी हवंयच नाही याच्या बदल्यात मोबदला. तेव्हा मग सगळेजण अगदी आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात की काय मोबदला? तेव्हा तो म्हणतो की हो, मोबदला तुमची मुलगी. असं म्हटल्यावर आता सगळे बघायला लागतात. मग आत्या सुप्रिया एकमेकींकडे बघत राहतात. अचानक हा असा काय बोलून दाखवतोय की तुमची मुलगी म्हणून? त्यावर आता सगळेजण त्याच्याकडे धक्क होऊन बघायलाच लागतात. मग ती म्हणायला लागते की अहो तुम्ही काय बोलताय हे राकेशजी, म्हणजे आम्हाला काहीच समजत नाही आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो की अहो असं काय करताय काकू, मला काय म्हणायचं पुढे ते नीट ऐकून तरी घ्या. अहो तुमची मुलगी हे जे काही करते ना, हा जो काही बिझनेस करते ना, त्याच्यामधून जे काही ती खाद्यपदार्थ बनवणार आहे, त्यातले जर थोडे थोडे मलाही मिळत राहिले तर मात्र माझाही आनंदच होईल ना. म्हणजे मलाही असं काहीतरी टेस्टी खायला मिळेल आणि हाच मोबदला असं मी म्हणतोय. म्हणजे या सगळ्याचं जर ईश्वरीजी काही गोड पदार्थ बनवतील तर मलाही खायला देतील आणि मी हाच माझा मोबदला समजेन. असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात. आणि मग आत्या म्हणते की अहो राकेशजी, तुम्ही तर मला अगदी घाबरवलंच होतं. राकेश हसायला लागतो आणि त्यानंतर मग ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. कारण आता राकेश म्हणतो की तुम्ही पण. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे राकेशजी, आपल्याला ना भाड्याच्या जागेचं बघायला हवं. लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. त्यावर तो म्हणतो की बरं ठीक आहे चालेल. मग त्यानंतर तो म्हणतो की आता या सगळ्याची सुरुवात चहाने झाली तर? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो चालेल, मी बनवते चहा. असं म्हणून आता ती आतमध्ये जाते आणि सुप्रिया पण तिच्याबरोबर मागे मागे जाते आणि म्हणते की चल मी तुला मदत करते. आणि नंतर आता इथे राकेश विचार करतो की वा, राकेश एकदम जोरदार चालू आहे सगळं. तिकडे तू आता बाप बनणार आहेस, त्यामुळे तिकडे तुझं आता फिक्स डिपॉझिट आहे आणि त्याचप्रमाणे इथे आता तू या ईश्वरीचा नवरा बनणार, म्हणजे तुझं करंट अकाउंट पण आता इथे सुरू होणार आहे. म्हणजे खरंच एकदम सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे जुळून आल्यात, बढिया आहे. असं म्हणून आता तो मनातल्या मनातच भरपूर खुश होत असतो आणि ईश्वरी पुन्हा कधी बाहेर येते याचीच वाट बघत असतो. ईश्वरीजी ईश्वरीजी असं मनामध्येच तो बोलत असतो. आणि इथे आत्या आणि नमू दोघेही एकमेकींबरोबर गप्पा मारत असतात. आणि राकेश पुन्हा एकदा स्वप्नांच्या दुनियेमध्ये तिथेच हरवून गेलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा विचार करत असतो की नक्की काय करू, जिजूंचं नेमकं खरं काय चालू आहे, या सगळ्याचा शोध मी कसा लावू. खरंच मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे जिजू हे सगळं जे काही वागतायत ते खरं आहे की खोटं, हे कसं समजायचं, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत राहतो. त्याचबरोबर तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो की हे बघ, आपले जे काही नवीन फॅक्टरीचे आउटलेट्स आहेत ना, त्याचे सगळे जे काही प्रोपोकंडा आहे ते मी सगळं तुला पाठवलेलं आहे आणि त्याची डिझाईन्स देखील तुला पाठवलेत. त्यामुळे तू आता ते सगळं चेकआउट करशील. त्यावर अर्णव येस असं म्हणतो आणि मग तो तिथून जाणारच असतो. तेवढ्यातच आता इथे ईश्वरी ही सकाळी सकाळी राकेशबरोबर निघालेली असते आणि ईश्वरीला सुप्रिया सांगते की सगळं अगदी व्यवस्थित बघा गं. आणि नंतर मग ती म्हणते की आई नको काळजी करू, फिकर नॉट, मी बघते सगळं व्यवस्थित. मग त्यानंतर आता सुप्रिया म्हणायला लागते
की बरं राकेशजी, पावसा पाण्याचं व्यवस्थित जा आणि व्यवस्थित काय ते बघा. अरे देवा, आतमध्ये कुकर लावला आहे आणि त्याची शिट्टी झाली आहे, त्यामुळे मी जरा बघते. तुम्ही पावसा पाण्याचं सावकाश जा आणि सावकाश या. तेव्हा मग ते दोघंही हो असं म्हणतात. मग आता ईश्वरी म्हणते की चला राकेशजी, आपण निघूयात का? तेव्हा मग तो म्हणतो की हो ईश्वरीजी, बसा तुम्ही. आणि मग तो तिला जरा बसायला सांगतो आणि ती बसत असताना आता अगदी त्याच्याच खांद्यावर हात ठेवते आणि तिने खांद्यावर हात ठेवल्याबरोबर इथे आता राकेशच्या मनामध्ये फुलपाखरू उडायला सुरुवात होते. परंतु आता तो त्याच विचारांमध्ये असतो की ईश्वरीजी, मी किती दिवस या क्षणाची वाट पाहत होतो. तेव्हा मग ईश्वरी विचारते की राकेशजी, काय झालं? कोणता विचार करताय? चला तुम्ही. असं म्हणून आता ती त्याला गाडी काढायला सांगते आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीने गाडीच्या मागच्या हँडललाच हात धरलेला आहे आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला नाही. तो फक्त त्याला एक भास झाला आहे. मग चलूया ना ईश्वरीजी, तुम्ही पकडले ना, असं बोलून आता ते दोघंजणही आता निघतात. आणि ईश्वरी ही आईकडे बघत असते की आई बाहेर येते का, परंतु आई ही आतमध्येच असते. आणि त्यानंतर मग आता राकेश हा हेल्मेट घालायला सुरुवात करतो, कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरीने खांद्यावर हात ठेवावा, परंतु ईश्वरी काही खांद्यावरती हात ठेवत नसते. आता राकेश बाईक सुरू करतो आणि एक रस्ता येतो आणि त्या रस्त्यावरती आता एकदम खाली दगडं असतात आणि तो रस्ताही खडबडीत असतो. त्यामुळे गाडी ही अगदी जरा ढकलत ढकलत न्यावी लागत असते आणि तेवढ्यातच तो जोरातच एक ब्रेक मारतो आणि तो ब्रेक मारल्यामुळे ईश्वरी आता पटकन पुढच्या बाजूला जाते. तेव्हा तो म्हणतो की सॉरी हा ईश्वरीजी, ॲक्च्युली हा रस्ता ना जरा खराब आहे, त्यामुळे ना अशा गोष्टी घडतायत. तेव्हा ती म्हणते की नाही, हरकत नाही. मग आता त्याबरोबरच आता ईश्वरी ही त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि खांद्यावर हात ठेवल्यामुळे पुन्हा एकदा राकेशला मजा वाटू लागते की वा, चला या रस्त्यामुळे का होईना माझ्या इंदोरी जिलेबीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तो अगदी आनंदात असतो. ईश्वरी आता त्याच्या खांद्यावर डोकंही ठेवते आणि म्हणते की राकेशजी, खरंच तुम्हाला काय सांगू मी, म्हणजे मला काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला मला सांगायचंच होतं. म्हणजे मी तुमच्या खांद्यावर हा जो काही हात ठेवला आहे ना आणि तुमच्या खांद्यावर असं डोकं ठेवलं आहे, त्यामुळे मला खूप सेफ वाटतं आहे. जगातली एकदम सुरक्षित जागा कुठली असेल तर ती इथे, असं ती त्याला आता बोलत असते. आणि ईश्वरीचं ते बोलणं ऐकल्यानंतर त्याला मात्र पुन्हा एकदा आनंद होतो. तो म्हणतो की ईश्वरीजी, काय बोलताय तुम्ही? खरंच म्हणजे तुम्हाला असं खांद्यावर डोकं ठेवून ही जागा अगदी सेफ असल्यासारखी वाटते? त्यावर मग ती म्हणते की हो, काय सांगू राकेशजी मी तुम्हाला, असं म्हणून ती अगदी आनंदात त्याला बोलत असते. परंतु आता राकेशच्या तर अगदी मनामध्ये लाडूच फिटायला सुरुवात झालेली असतात, कारण त्याला जे हवं आहे ते त्याला मिळत असतं. आणि तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं, तो बोलतो की खरंच ईश्वरीजी, हा दिवस या क्षणाची मी किती वाट पाहिली आहे तुम्हाला नाही माहिती. तर तो गाडी तिथे थांबवूनच असतो आणि हे पुन्हा झालेला त्याला एक भास असतो. मग ईश्वरी म्हणते की काय झालं राकेशजी, चला. तेव्हा मग तो मुद्दा म्हणतो की घट्ट पकडून बसा हा, नाही म्हणजे रस्ता खराब आहे. तेव्हा ती हो असं म्हणते. आणि नंतर इथे मामा देखील ऑफिसमध्ये आलेला असतो आणि आकाश त्याला म्हणतो की डॅड, म्हणजे आज तुम्हाला काही मागवायचं आहे का? काल तुम्हाला मागितलं होतं, परंतु तुम्ही ते सँडविच न खाताच निघून गेला होतात आणि आजचं काय? तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, आज मागव आकाश, आज मी नक्की खाऊनच जाईल. आणि तो निघून गेल्यानंतर आता मामा अर्णवला म्हणतो की काय करायचं आहे अर्णव, म्हणजे कसं पुढे जायचं आहे जावई बापूंच्या या प्रकरणात? तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की मामा, मला ना समजतच नाही आहे. आपण जेव्हा ताईचं लग्न करत होतो तेव्हा तर सगळी चौकशी केलेलीच होती ना, मग हे सगळं नवीन काय होतं आहे ना, मला खरंच काही समजत नाही आहे. तेव्हा मामा म्हणतो की खरंच अर्णव, अरे माझाही गोंधळ उडाला आहे. हे नेमकं नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत ना, काय करायचं ना खरंच काही कळत नाही आहे. हे पण आपण एक काम करूया का अर्णव, आपण डायरेक्टली जावई बापूंना जाऊन विचारूया का की हे सगळं काय आहे आणि मग नक्की तुमचं काय चाललं आहे या सगळ्या बाबतीत आपण त्यांना विचारूया. मला तरी असंच वाटते की आपण त्यांना सरळच विचारलं पाहिजे. त्यावेळेला आता लगेच अर्णव म्हणतो की मामा नाही, हे बघ, असं सरळ विचारून आपल्याला ना ते काही सांगणार नाही आहेत. त्यामुळे आपल्याला ना काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून या गोष्टी ह्या आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजतील. कारण ते आपण त्यांना विचारायला गेलो तर सरळ काही सांगणारच नाहीत. असं विचारल्यावरती आता मामा लगेच म्हणतो मग काय करायचं आपण, डायरेक्टली सगळं वाऱ्यावरच सोडून द्यायचं आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की ऑफकोर्स नॉट मामा, याच्याबद्दल ना काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे, मी काहीतरी विचार करतो आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे मग मला सांग ना. तेवढ्यात तिथून आकाश येतो आणि आकाश दरवाजातून येत असताना अर्णवला दिसतो आणि त्याच वेळेला तो लगेच बोलतो की मामा काय पिझ्झा, एक मिनिट, पिझ्झा मी खात नाही, माझं डाएट असतं, तुला माहिती आहे ना. मग त्यावेळेला तो म्हणतो की अरे अर्णव, पिझ्झाचं काय,
तेवढ्यातच त्याचं लक्ष आकाशकडे जातं आणि आकाशला बघून तो म्हणतो की हो हो चालेल, पिझ्झा ना मी खाईन ना, तेही विथ एक्स्ट्रा चीज. असं म्हटल्याबरोबर मामा त्याला म्हणतो की चालेल, मला चालेल हा पिझ्झा. आणि त्याचबरोबर आता आकाश म्हणतो की तुमचं हे जे काही चाललं आहे ना, त्यामुळे आय फील लेफ्ट आउट. मग अर्णव त्याला म्हणतो की एक मिनिट आकाश, मला समजतंय तू आता काय अंडरस्टँड करतोयस किंवा तुला काय समजतंय ते. त्यामुळे तू आता एक काम कर, मी तुला हे सगळं सांगेन, परंतु थोडा वेळ दे मला, थोड्या वेळानंतर. आकाशला ते नाही आवडत म्हणून आकाश तिथून पुन्हा रागाने निघून जातो. त्यावर आता अर्णव म्हणतो की आकाश या सगळ्यामुळे चिडला आहे आणि ते सगळं साहजिकच आहे ना. मामा म्हणतो की हे बघ, तू नको काळजी करून, मी त्याला समजावेन नंतर. आणि नंतर ते दोघंही आता प्लॅनबद्दल बोलायला सुरुवात करतात. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी ही जागेवर येते. मला असं वाटतंय की ही जागा ना अगदी छान आहे, बाजूचा एरिया पण सुंदर आहे ना. त्यावर राकेश म्हणतो की हो, हा एरिया ना अगदी सुंदरच आहे आणि ना जागेचं भाडं थोडं जास्त आहे, परंतु नका काळजी करू, मी बसवेन तुमच्या बजेटमध्ये, हरकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की मी काय म्हणते राकेशजी, तो आपल्या गोकुळवाडीच्या मागचा जो एरिया आहे ना, तो पण छान आहे. त्यावर मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला ती जागा आवडली आहे का? मग अगोदर बोलायचं होतं ना ईश्वरीजी. चला आपण तिकडे जाऊया आणि तिकडे फायनल करूया. मग ती म्हणते आम्ही गेलो होतो तिकडे, पण ना तिकडे जरा भाडं जास्त आहे, कसं मॅनेज होईल? तेव्हा तो म्हणतो की मी आहे ना, मी करतो मॅनेज, चला लवकर आपण बोलूया काय ते. मग ती म्हणते की खरंच तुम्ही कराल ते सगळं, म्हणजे हे सगळं जमेल का तुम्हाला? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, हेच असतं ईश्वरीजी, हे जे असतं ना ते मला आवडत नाही. तुम्ही माझ्यावर असा जो अविश्वास दाखवता ना, त्याने मला त्रास होतो. तेव्हा मग ईश्वरी त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, असं चला आपण तिथे जाऊया, असं ती पटकन त्याला बोलते. आणि मग राकेश म्हणतो की ठीक आहे चालेल, बसा गाडीवर. असं म्हणून आता तो ईश्वरीला गाडीवर बसायला सांगतो आणि मग विचार करतो की चला ईश्वरीजी, आता आम्ही जे काही करणार आहे ना ते बघण्यासाठी तयार राहा. आणि तो मनातल्या मनात आता खूपच खुश होत असतो, कारण ईश्वरीने फायनली त्याला वाटतं तसं खांद्यावर हात ठेवलेलाच असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्णव हा त्याच्या माणसाला म्हणजेच पाटीलला हा बोलावून घेतो आणि म्हणतो की हे बघ पाटील, तुझ्या मोबाईलवर ना मी एक फोटो पाठवलेला आहे आणि तो फोटो पाठवल्यानंतर तू एकदा चेक कर. तेव्हा मग तो फोटो ओपन करतो आणि म्हणतो की अहो साहेब, काय करायचं आहे? तेव्हा मग अर्णव म्हणायला लागतो की याच्यावर जरा लक्ष ठेवायचं आहे. आणि तो फोटो पाहिल्यावरती तो राकेशचा फोटो असल्याने तो पटकन त्या माणसाला ओळखतो आणि म्हणतो की अहो साहेब, हा माणूस, असं म्हणून तो त्याच गोष्टीचा विचार करायला लागतो. आणि त्यानंतर मग आता अर्णव आणि मामा त्याच्याकडे बघतच राहतात, कारण त्याबद्दल पाटीलला काही माहीत आहे असं त्याला वाटत असतं. त्याचबरोबर सगळेजण धक्क्यात असतात. इथे पाटीलने राकेशला ओळखलेलं असतं आणि अर्धी इन्फॉर्मेशन अर्णवला पाटीलकडून मिळालेली असते आणि त्यामुळेच आता तो खुश होतो. ईश्वरी आता बाहेरून दरवाजा वाजवते आणि म्हणते की उघडा दरवाजा, कोण आहे तिकडे? आणि तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो की थांबा, अहो ईश्वरीजी थांबा, प्लीज नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही इथे शांत बसा, बघू मी बघायचं काय करतो ते, तुम्ही इथे बसा. असं म्हणून तो तिला तिथे बसायला सांगतो. ईश्वरीला अगदी घाम फुटलेला असतो आणि तो म्हणतो की मी बघतो ना काय करायचं ईश्वरीजी, तुम्ही इथे बसा बघू. असं म्हणून तो तिला तिथे बसायला सांगतो आणि मग समोरच तिथे चहाची मशीन असते, त्यामधून तो आता कपातून चहा काढतो आणि थोडंसं जे औषध असतं तो त्याच्यामध्ये मिक्स करतो. आणि ते असं मिक्स करत असताना इथे आता तो कप खाली ठेवतो आणि सगळं औषध मिक्स करून घेतल्यानंतर मग तो कप खाली ठेवून विचार करतो की आता ईश्वरीजी, मी काय करणार आहे हे तुम्हाला माहीतच नाही. ईश्वरी मात्र काळजीत असते, फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करते, परंतु कोणाला फोनही लागत नसतो. आता इथे ईश्वरी घाबरते आणि तेवढ्यातच राकेश म्हणतो की ईश्वरीजी, हा घ्या चहा पिया. आणि मात्र ती आता काय करणार हे काहीच माहीत नसतं. आता राकेश हा ईश्वरीबरोबर नेमकं काय करणार आणि अर्णव कसा वाचवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.